सुधा दीक्षित यांची दाहक सत्य नावाची कादंबरी. प्रकरण 1. अबोलीचे कॉलेज सुटलं. मुलं आणि मुली शेवटच्या तासाला कंटाळलेले होते. 11वी-12वीचे वर्ग, विशेषतः 12वीचे तास नियमित होत असत. आजही तसे झाले. मराठीचा शेवटचा तास, पण शिकवणारे पाटील सर रटाळेपण शिकवतात असाच विद्यार्थी वर्गात बोलवा होता, आणि ते काहीसे खरेही होते. अबोलीलाही शेवटच्या तासाचा कंटाळाच आला होता. तास संपताच हुश्श करत ती वर्गाबाहेर पडली. श्रावणाचा महिना ऊन पावसाचा मनोहारी खेळ चालू असल्यामुळे उन्हाचा न तडाखा होता, न धाडधाड कोसळणाऱ्या पावसाचे झोडपणे होते. एखाद्या गुलाबदानीतून थंडगार पाण्याचे बारीक थेंब अंगावर पडावेत आणि मन प्रसन्न व्हावे, तसे सुईच्या टोकावर मावतील इतक्या बारीक थेंबाचा छिडकावा सुरू होता. त्यामुळे धुंद कुंद वातावरण छान वाटत होते. अबोलीचे मनही त्यामुळेच प्रसन्न झाले. बस स्टॉपवर बस उभीच होती. धावत जाऊन तिने बस पकडली. रस्त्यात मध्ये मध्ये थांबत बस चंदनवाडीच्या स्टॉपवर थांबली. 5 मिनिटावर एका दुमजली चाळीवजा इमारतीत 2 खोल्यात ती सध्या राहत होती. सोबत होता तिचा एकुलता एक भाऊ प्रथमेश, आणि आई आणि बाबा. बाबा कुठे राहतात हल्ली आपल्यासोबत? आई मात्र धावपळ करत अधूनमधून टक लावून विचार करत बसते. आपल्याला डोळ्यातले पाणी दिसू नये याची काळजी घेत आलेले पाणी पुसत असते. आई घरी असेल की नाही, आपली वाट तर बघत नसेल ना? तशा आपण आज वेळेवारीच घरी पोचत आहोत. विचारांना सोबत घेऊन ती घरापर्यंत आली. जिन्याने वर चढून दरवाजापर्यंत आली. दाराला कुलूप पाहिले. पर्समधून डुप्लिकेट किल्ली शोधली. दार उघडून ती आत आली. खोलीत सोफा नसल्याची एक क्षणभर जाणीव झाली, पण क्षणभरच. प्लास्टिकच्या पांढऱ्या खुर्चीवर विसावली. अजून आई आलेली नाही. कुठेशी बाहेर गेलेली दिसते. पन्नाशी आली आईची. थकून जाते बिचारी. अबोली स्वयंपाकघरात गेली. 2 ग्लास पाणी प्यायली. चहा प्यावासा वाटत होता. स्टोवला काकडा पेटवून लावला. गॅसची कोठी संपली होती. 2 कोठ्या असण्याची सध्या तरी परिस्थिती नव्हती. बर्नर तापले. 1 कप चहाचे अधन ठेवले. दरवाजावरची थाप ऐकून ती बाहेर आली. दार उघडले. समोर आई किराणा सामानाच्या 2 गच्च भरलेल्या पिशव्या घेऊन उभी होती. आईच्या हातातून अबोलीने पिशव्या घेतल्या. आलीस? हो. आपण दोघी गेलो असतो सामान आणायला. एकटीने एवढे वजन कशाला उचललेस? थकलीस ना? चांगलाच दम लागलाय तुला. बैस बघू. तू आधी खुर्चीवर नको, गादीवरच बसते. पाणी आण बघू. हो आणते हं, आणि चहाही टाकते तुझा. ठेवल्याच आहे मी माझ्यासाठी. त्यात आणखी 1 कप पाणी वाढवते हं. चालेल हो. आणि दूध पण तापवायचे आहे ग. चहा झाला की तापवायला ठेवते हं. तू कॉलेजला गेलीस. तुझ्या पाठोपाठ प्रथमेशही बाहेर पडला. उष्टी खरकटी भांडी आवरली. थोडा वेळ अंग टाकले. कमरेची कळ मोडली. साठे वहिनींनी उडद पापडाची 1 किलोची ऑर्डर दिली आहे. म्हटलं आजच सामान घेऊन यावं, म्हणून मग घराबाहेर पडले. अगं पण मी आल्यावर दोघी गेलो असतो की. ठीक आहे म्हटलं,
तुला उशीर झाला तर त्यापेक्षा आपण जाऊन यावं झालं. हं, घे हा चहा. आलं घालून केलाय. गरम गरम पी, जरा बरं वाटेल. छान झाला हो चहा. आई, मी जरा मानसीकडे जाऊन येते. मला जरा तिच्या नोट्स हव्या आहेत. जा, पण लवकर ये आणि येताना ब्लाऊजची शिलाई घेऊन ये. बरं, मग मी जाऊन येते. अगं अबोली, जरा दार लोटून जा. हं, मी फार दमले ना. थोड्या वेळ पडते मी. अबोली गेली. प्रथमेशला घरी यायला हल्ली उशीरच होतो. वरणाला फोडणीच तर द्यायची आहे. क्षमा, मी अबोली, प्रथमेशची आई. 2 खोल्यात चंदनवाडीला बिराड केले मी. मोठ्या हिमतीने राहते. नोकरी मिळावी म्हणून मी फार प्रयत्न केलेत. माझ्या मदनने, भावाने आश्रय दिला खरा, पण मला स्वावलंबी व्हायचे होते. म्हणून मग मी विचार केला, प्रथमेश अबोलीच्या शाळेत मुख्याध्यापिका बाईशी आपली मैत्री आहे. सहज मिळेल नोकरी तिथे. आपली मुलं मेरिटमध्ये येणारी. त्यामुळे तर पालक म्हणून आपल्याला शाळेत चांगलाच भाव होता. म्हणून मी एक दिवस अर्ज खरडला आणि मुख्याध्यापकांच्या ऑफिसमध्ये जाऊन उभी राहिले. आपल्याकडे जरा काम होतं. बोला, काय काम काढलं? आपल्या शाळेत शिक्षिकेच्या किंवा क्लार्कच्या जागा भरायच्या आहेत असं कळलं. हो, यावर्षी मी तुकड्या वाढणार आहेत. यावर्षी तुकड्या वाढणार आहेत, पण त्याचं काय आहे मिसेस घोटीकर? 3 पैकी 2 जागा तर SC/ST आणि OBC लोकांसाठी भरायच्या आहेत, पण 1 जागा ओपन आहे क्लार्कसाठी. आम्ही आताच मिस्टर लखण्यांना घेतलंय. बरं, काय शिकलात तुम्ही? मी BA ATC केलंय. मी BA STC केलंय. छान, पण हल्ली STC चालत नाही. म्हणजे सरकारचा तसा आदेश आहे, DED लागतं. STC झाला त्याचा अर्थ तुम्ही अनट्रेंड आहात. DED आमच्या वेळी नव्हतंच. मला काहीच म्हणायचं नाही हो. सरकारी आदेश आहे हा. मला फक्त त्याचे पालन करायचे आहे. म्हणजे माझ्या अर्जाचा विचार होऊ शकणार नाही? नाही हो, मी तुमच्या अर्जाचा विचार नाही करू शकत. म्हणजे 50 साली मॅट्रिक झाला असाल तरी SSC नाहीत म्हणून या लोकांची लायकी काहीच नाही का? तुमचे प्रश्न बरोबर आहेत, पण माझ्याजवळ तरी त्याचे काही उत्तर नाही. पण माझेही हात बांधलेले आहेत. सॉरी. येऊ मग मी? या. व्हेरी सॉरी. तुमची परिस्थिती मला माहीत आहे, तरी पण मी काही करू शकत नाही. माझ्या आशेला पहिल्यांदा असा खो मिळाला. आशा अमर असते. मी नोकरी मिळवायचीच असा निर्धार केला होता. वर्तमानपत्रातल्या नोकरी व्यवसाय जाहिराती पाहण्याचा सपाटा लावला. जवळच्या एका कन्सल्ट एजन्सीच्या पत्त्यावर मी दाखल झाले. ओम कन्सल्टन्सी तिचे नाव. नमस्कार. नमस्कार, काय म्हणताय? मी BA CTC आहे. मला नोकरी हवी आहे म्हणून मी आले आहे. उमेदवार म्हणून तुम्ही नाव आमच्याकडे नोंदवा. आमची फी 200 रुपये आहे. आमच्या छापील अर्जाची किंमत ₹50 आहे. बँकेत जागा निघाल्या आहेत. डिमांड ड्राफ्ट 100 रुपयेचा. बँक अर्जाची किंमत 100 रुपये. रजिस्टर करा आणि
बघा अर्ज. 250 रुपये खर्च करून मी नाव नोंदवले. 100 रुपयाचा आणि 100 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट असे म्हणून 550 रुपये मी खर्च केले त्या दिवशी. पण परिणाम मिळाला 0. 6 महिने झाले, पण 4-5 ठिकाणी अर्ज करूनही एकाही ठिकाणचे साधे इंटरव्ह्यूचे ही बोलवणे आले नाही. मध्यंतरी एका पतपेढीत जागा होती, पण म्हणे त्यांना बँकिंगच्या कामाचा कमीत कमी 10 वर्षाचा तरी अनुभव हवा. म्हणे आता अर्धे वय संपून गेले. गृहिणी म्हणून अबोलीच्या वडिलांबरोबर उमेशबरोबर घालवलेत मी. स्वतःच्या करिअरचा विचार सोडून संसाराच्या सर्व जबाबदाऱ्या उचलल्या. आता अनुभव कुठून आणू? ती ही नोकरी अशीच हुकली बघा. असंच एकदा कुठून तरी एका कंपनीत वॅकन्सी असल्याचे कळाले. एक छानसा अर्ज लिहिला, झेरॉक्स कॉपीज काढल्या आणि पत्ता शोधत शोधत गेले. कंपनी सापडली, पण प्रवेशद्वाराजवळ अडवले मला. मग दादा पुता करून आत प्रवेश मिळवला. व्हिजिटर्स म्हणून साहेबांच्या केबिनमध्ये प्रवेश घेतला. कोण आपण? मी क्षमा घोटीकर. अर्ज आणलाय. मला नोकरीची फार गरज आहे. अर्जाचा कागद टेबलावर ठेवला, पण त्याकडे मुळीच लक्ष दिले नाही. कुणाकडून आलात? कुणाकडून नाही. माझे उत्तर ऐकून साहेबांच्या तोंडावर हास्याची लकीर उमटली. बाई, आजकाल वशिल्या वाचून नोकऱ्या कुठे मिळतात? माझ्याकडे ही एवढी मोठी फाईल आहे. ह्यात सगळे नोकरीसाठी आलेल्या उमेदवारांचे अर्ज आहेत. जागा फक्त 12च भरावयाच्या आहेत. मग माझाही अर्ज ठेवून घ्या की. साहेबांच्या तोंडावरची छजी हास्य वाढले. ठीक आहे, असू द्या. या तुम्ही आता. वशिल्या वाचून नोकरी मिळत नाही. सध्याच्या परिस्थितीत ही प्रकर्षाने जाणीव झाली. माझी एक मैत्रीण जिल्हा परिषदेत नोकरीला आहे. तिची आणि माझी शाळा मैत्री. एकदा रस्त्यात आमची दोघींची गाठ पडली. मला नोकरीची आवश्यकता आहे. माझी परिस्थिती नाजूक आहे. ते ऐकून बरं झालं बाई, मी नोकरी सोडली नाही ते. माझाही नवरा मला लग्न झाल्या म्हणत होताच की ग, नोकरीची गरज नाही, मुलांकडे लक्ष दे, नोकरी सोड, घरी बस. 2 लहान मुलं, त्यांचं करता करता जीव मेटाकुटीला यायचा. घरं, मुलांचं, नोकरी, सतत तारेवरची कसरत. पण आता छान ॲडजस्ट झाले. मुलं मोठी झाली, त्यांची मदत होतेच. घर आणि नोकरी कुठंच कमी पडू नये यासाठीचा अट्टहास होता. आता ते शल्य नाही. पण मी बघेन मला काही जमलं तर. आणि एक दिवस खरेच तिच्या मुलीने प्रज्ञाने निरोप आणला. मावशी, तुला आईने उद्या जिल्हा परिषदेच्या ऑफिसमध्ये अर्ज घेऊन बोलावले आहे. अर्ज घेऊन मी दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषदेच्या ऑफिसात गेले. मैत्रिणीच्या टेबलाजवळ जाऊन खुर्चीवर बसले. हळू आवाजात ती मला म्हणाली, हे बघ, सध्या पिऊनची जागा रिकामी आहे. चालेल तुला? पण पगार बऱ्यापैकी मिळेल. गरजवंताला अक्कल नसते म्हणतात. माझी ही अवस्था फारशी वेगळी नव्हतीच. मी मागचा पुढचा प्रेस्टिजचा काहीही विचार न करताच हो म्हटले. मी आणि माझी मैत्रीण ज्योत्स्ना तिच्या साहेबांच्या केबिनमध्ये गेलो. सर, गुड मॉर्निंग. ही माझी मैत्रीण क्षमा घोटीकर. बसा. काय म्हणताय? सर, ही सध्या कौटुंबिक समस्येने गांजलेली आहे. नोकरीच्या शोधात आहे. पण आपल्याकडे क्लार्कच्या जागा आताच तर भरल्या गेल्यात. हो, पण आताच कुलकर्णी रिटायर झाले. त्यांची ही वेकेन्सी भरायची असेल ना? कुलकर्णी पिऊन होते. पिऊनची जागा आहे.
तुमची मैत्रीण तर सुखवस्तू घरातली दिसते. तसंच आहे सर, पण काल तुम्हाला मी तिच्यावर ओढवलेल्या प्रसंगाची कल्पना दिलीच आहे. म्हणून सर रिक्वेस्ट आहे. चालेल तुम्हाला प्यून म्हणून काम केलेलं? हो चालेल. खाली मान आपोआप केव्हा झुकली ते मलाही कळले नाही. ठीक आहे, आपल्या हेड क्लार्ककडे घेऊन जा यांना. त्यांचा अर्ज ठेवायला सांगितला म्हणून सांगा त्यांना. थँक्यू सर. थँक्यू म्हणत मी आणि ज्योत्स्ना उठलो. हेड क्लार्कच्या खुर्चीजवळ गेलो. बसा मिसेस बारपांडे. काय म्हणताय? वेकन्सी कुठे आहे? कुलकर्णीची जागा भरायची आहे ना सर? हो, पण प्यून म्हणून. चालेल सर. सध्या माझी मैत्रीण फार मोठ्या आर्थिक संकटात आहे. अर्ज आणलात? हो, हा घ्या. मी अर्जाची प्रत हेड क्लार्कजवळ दिली. मी आणि ज्योत्स्ना दोघी त्यांच्या रूममधून बाहेर पडलो. चल आपण कॉफी घेऊया, ज्योत्स्नाने आग्रह केला. आम्ही ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये गेलो. ज्योत्स्नाने चहा मागवला. अर्धे काम झाले असे समज. ज्योत्स्नाने माझ्या हाती टाळी देत म्हटले, हो, अर्ज तरी दिले गेले. काय मार्गी लागेल काहीतरी असं वाटतंय. तुझं काम नक्की करतील. आमचे साहेब फार चांगले आणि दयाळू आहेत. काल मी तुझ्याबद्दल बोलले त्यांच्याजवळ, तर लगेच ते म्हणाले अर्ज घेऊन या, भेटायला सांगा, बघूया आपण. पण तुला सांगते, अर्जावर वजन ठेवावे लागेल. 1 लाखाची डिमांड आहे. पण आपण तुझ्यासाठी 70-75 हजारात कॉम्प्रोमाइज करू. 70-75 हजार? माझा नाईलाज आहे. पण एवढ्याची तरी कमीत कमी व्यवस्था तुला करायला हवीच. चहाचे कप पुढ्यात आले. गोड वाटणारा चहाची चव कडसर झाली. पण चेहऱ्यावर थोडीही नाराजी दिसू न देता मी बाय म्हणून ज्योत्स्नाचा निरोप घेतला. नोकरी मिळवण्यासाठी एवढे पैसे आणायचे कुठून? यक्षप्रश्न समोर उभा राहिला. ब्लॅक मनी, लाचलुचपत, भ्रष्टाचार वगैरे शब्दांची अनुभूती आली. अर्थ समजला. एवढे पैसे कुठूनच उभे करू शकणार नव्हतेच. पुन्हा म्हणून ज्योत्स्नाला भेटलेच नाही. काही दिवसानंतर अशीच एका कंपनीत नोकरीसाठी गेले होते बघा. कोण पाहिजे? आपल्याकडे क्लार्क पाहिजे. जाहिरात वाचून आले. तुमची जाहिरात होती ना सकाळमध्ये? हो होती. बसा. अर्ज आणलात? हो, हा बघा. अर्ज प्रिंट केलेला नाही दिसत. आजकाल सगळ्यांचे अर्ज प्रिंट केलेले असतात. सॉरी, हा अर्ज नाही का चालणार? हं, ठेवून घेतो मी अर्ज. काय शिकलात? BA आहात. ठीक. कुठे राहता? खराडीला. इतक्या लांबून कशा येणार तुम्ही कामाला? गाडी आहे? फोन नंबर आहे? गाडी नाही, फोन नाही आहे. पण मी वेळेवर ऑफिसला येत जाईन निश्चित असा त्या बाबतीत. बघतो काय जमतं ते. बघतो म्हणणारा ऑफिसर बघू शब्दात नाही म्हणतोय हे न करण्या इतकी कोवळ्या वयात मी नक्कीच नव्हते. नोकरी हवी असेल तर कॉम्प्युटरवरचा प्रिंटिंग अर्ज, गाडी, फोन नंबर लागतो. आजकाल ह्याचा शोध माझ्या मनाला लागला. वर्तमानपत्र वाचता वाचता रेल्वेच्या जाहिरातीकडे लक्ष गेलं. ग्रॅज्युएट होतेच, पण पुढे अट होती वय 18 ते 25. कसा अर्ज करणार? माझं वय 50च्या जवळ. एकूण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अर्ज करण्याचा मार्ग बंद होता. आमच्या घराजवळ डॉक्टर इनामदारांचे क्लिनिक. म्हटलं घराजवळ आहे, जाण्या येण्याचा खर्च नाही, वेळही वाचेल म्हणून गेले त्यांच्याकडे. या, काय म्हणताय? डॉक्टर, तुमच्याकडची रिसेप्शनिस्टचे लग्न ठरल्याचे समजले. मी नोकरीच्या शोधात आहे.
मिसेस घोटीकर माझ्याकडे सकाळी 9 ते 1 आणि दुपारी 5 ते 8 असे दोन्ही वेळा यावे लागेल. ठीक आहे, मी तुम्हाला 800 रुपये देऊ करेन. मी तुम्हाला 800 रुपये देऊ शकेन. बघा होईल का तुमच्याने आणि परवडेल का तुम्हाला, विचार करून सांगते. असं सांगून मी क्लिनिकमधून बाहेर पडले. माझ्या मनात आले, घरभाडेच तर 1500 रुपये, शिवाय घर खर्च, मुलांच्या कॉलेज शिक्षणाचा खर्च, एवढ्या कमी पैशात दोन्ही वेळची ड्युटी. डॉक्टरकडे मी पुन्हा गेलेच नाही. घराजवळ अंगणवाडी आहे. 3 तास काम, पगाराची चौकशी केली. 300 रुपये फक्त काम. 300 रुपये फक्त काम, मात्र फुल टाईम. अनुभवी म्हणून तिथे काम करणाऱ्या रेखा जोशीला 500 रुपये मिळणार. काम तेच, पण पगार मात्र. असेच एकदा एका कंपनीत गेले. नेमके तिथे पूर्वी उमेशच्या कंपनीत असलेला मोने भेटला. नवीन ठिकाणी मॅनेजर म्हणून तो काम करत होता. काय बहिणी, इकडे कुणीकडे? इकडे तुमच्या कंपनीत वेकेन्सी आहे का हो भाऊजी? नोकरी तुम्हाला कशाला हवी हो? एखाद्या गरीब मुलाचं पोट भरू दे की. तुम्हाला काय हो कमी, मॅनेजरीन बाई तुम्ही, आणि आता या वयात नोकरी? असं म्हणून मोने मोठ्याने हसला. त्याचे हे हसणे काळीच चिरत गेले. आमच्या संसाराच्या चिंधड्या उडाल्यामुळे कुठेतरी मोने आज सुखावला होता. आधीच उमेशच्या हितशत्रूत त्याचा नंबर होता. उमेशच्या कर्तृत्वावर तो डुख धरून होता. उमेशचे कंपनीतले काम वजन, शिवाय त्याचा नाटकाचा छंद सारेच हेवा करण्यासारखे होते. मोनेने फाजीलपणा केला. उमेशनेच तो सर्वांसमोर उघडकीस आणला होता आणि त्यामुळे तर उमेश आणि मोनेचे उभे शत्रुत्व निर्माण झाले होते. या अशा पार्श्वभूमीवर मला मेल्याहून मेल्यासारखे वाटले मोनेचे हसणे ऐकून. त्या दिवशी फार वाईट वाटले. ठरवले कोणता तरी लघु उद्योग सुरू करेन, स्वतंत्र. स्वतःचा मनात असे विचार सुरू असतानाच सेल्सगर्ल हवीची जाहिरात वाचली. जवळच कल्याणी वसाहतीत दुकान तपास करावा म्हणून मालकांना भेटले. नमस्कार, चमत्कार झाले. तुमची जाहिरात होती ना सकाळमध्ये? हो. कुणासाठी आला? माझ्यासाठी. वय काय तुमचं? 50. कामाचा अनुभव काही? नाही. आम्हाला 18 ते 30 वर्षापर्यंतची मुलगी हवी आहे. माझं वय? असंही आड आलं. हो, मी आता लायक नाही राहिली नोकरी करायला. मला अनुभव नाही, माझी शैक्षणिक पात्रता नाही, माझ्याकडे गाडी नाही, फोन नाही, मला कॉम्प्युटर चालवता येत नाही, वशिला नाही, नोकरी मिळवण्यासाठी द्यावे लागणारे पैसे नाहीत, खूप ठिकाणी अर्ज करायला लागणारा खर्चही मला परवडत नाही, कमी पगारावर जास्त वेळ काम करायची तयारी नाही, प्यूनची नोकरी करीन म्हणताना मॅनेजरीन बाईची प्रतिष्ठा कमी होईल असं वाटलंच की क्षणभर, म्हणजे मिळेल तसं काम करायची तयारी नाही. माझं वयही आता उताराला लागले. मी नालायक आहे. नोकरी करायला मी नालायक आहे. अर्धे आयुष्य सरलेल्यांचा असेल नवा श्री गणेशा. कोण मला नोकरी देणार? कुणीही नाही. मी नालायक आहे, अपात्र आहे, सगळ्या दृष्टीने कुचकामी आहे. हो, आहे मी नालायक, सगळ्यांच्या दृष्टीने आहे नालायक.
कितीतरी वेळ मी असे बडबडत होते माहीत नाही. अबोली दार उघडून घरात आली. गादीवर झोपेत बरळणाऱ्या मला बघून धास्तावली. आई आई करून तिने मला गदागदा हलवले. मी जागी झाले. आई आई हे काय ग, जागी हो की. अबोलीने मला हलवून जागे केले. कोण स्वप्न पडले हो? हो ग, स्वप्नच ते. पण आतापर्यंत अनुभवलेले. बघ ना, काळाच्या किती वर्षे मी पाठीमागे पडले. मला कुणीसुद्धा हवी तशी नोकरी देत नाहीये. वाईट वाटते ग, पण काय करणार. आता तू लघु उद्योग म्हणून मसाले, पापड, लोणची तयार करायचे ठरवलेस ना. आता जम बसायला वेळ लागेलच. काळजी करू नकोस. मी आणि प्रथमेश आहोतच की. हं, आणि येता येता भिडे काकूंनी ब्लाऊजचे शिलाईचे 20 रुपये दिले. हो का, बरं, ठेव माझ्या पर्समध्ये आहे. शिंपी शिलाईचे 35 रुपये घेतो. तू का ग 20 रुपयेच घेतेस? घरगुती असतं म्हणून. काम तर तेवढंच, मग कमी पैसे का घ्यायचे. आपल्याला काम मिळते, लोकांचे पैसे 2 पैसे वाचतात. आपल्या कामात सफाई थोडी कमी, असा लोकांचा कधी खरा कधी खोटा गैरसमज असतात. पण नव्याने कोणत्याही धंद्याचा जम बसवायला तर असले काहीतरी प्रलोभन दाखवावे लागते. आई, आपण हा लघु उद्योग सुरू केलाय खरा, पण बाजारात चांगल्या कंपनीचे उत्पादने आहेत. आपण गिऱ्हाईक कसे मिळवणार. थोडा नफा कमी घेऊन, क्वालिटी चांगली देऊन, विश्वास संपादन करून आणि बरोबर क्वालिटी देऊन, जाहिरात करून, मार्केटिंग करून ह्या मार्गाने आपण जम बसवू शकतो. देशपांड्यांच्या अपार्टमेंटमध्ये आपले प्रॉडक्ट घेऊन गेले होते. तिथे 2-3 बायका एकत्र जमल्या होत्या. प्रॉडक्टवर मॅन्युफॅक्चरिंग डेट, एक्सपायरी डेट दिसत नाहीये. घरगुती पॅकिंग दिसते. आता नामवंत कंपनीची उत्पादने खायची सवय झाली आहे. पण बघू यावेळी तुमची पॅकेट्स घेऊन बघू. पण 15 रुपये नाही, 10 रुपये पाकिट घेऊ. दुकानात गेलो तरी पाकिट 10 रुपयालाच द्यावे लागतात. मी दिले. आई, त्यांना ती पाकिट 10 रुपयाला. शेवटी खूप वाढवणंही महत्वाचं आहे ना. बरं जाऊ दे. आज एकूण किती पाकिटे खपली? ठीक आहे. दार वाजतंय ग, उघड बघू. आहे. गोडबोले काकू आल्यात. या. काय म्हणताय काकू? अहो, मसाला संपलाय म्हटलं, आताच आणून ठेवावा म्हणून आले हो. म्हटलं अजून रात्रीचे 8:30 तर वाजलेत. हो, फार वेळ नाही झालाय. थांबा जरा. पाव किलोचे, अर्ध्या किलोचे पॅकेट संपलेत तेव्हा मोजून देते तराजूने. चला की आत. हे काय क्षमा वहिनी, अहो तराजूने पारडे, जरा खाली जाऊ द्या की. काय सोनं मोजताय का? घाला हो आणखी 1 चमचा. कमी नाही देणार. घ्या. 15 रुपये घेते मी, पण तुम्ही अगदी सारखे शेजारी ना म्हणून 10 रुपये द्या हो. असं करता का? मांडून ठेवा. मी 1 तारखेला देईन आणून. महिना अखेर ना. चालेल. इतका तुमचा स्वभाव शांत आणि छान, पण काय दुर्दैव तुमचे. हो, सगळं जोडलेलं सोडून द्यावं लागलं. वाईट वाटतं हो मला. बरं आई, मला भूक लागली ग. ठीक आहे, मी येते. चालू द्या तुमचे काय ते स्वयंपाक. व्हायचा वाटतं अजून. हो, थोडंसंच करायचंय. भात टाकेन म्हणते नुसता. तुमचं बरं बाई, नुसत्या भातावर निघतं. आमच्याकडे मात्र सगळा स्वयंपाक करावाच लागतो. संध्याकाळी ताजे आणि गरम लागते हो यांना. बरे, चलते. आता दार लावून अबोली स्वयंपाकघरात आली. गेल्या वाटतं गोडबोले काकू. आई,
आपण काहीही करून खाऊ, भात करू किंवा खिचडी, यांना काय पडले. जेव्हा तेव्हा स्वतः करायच्या ताज्या आणि गरज अन्नाचं कौतुक करत बसतात. करू दे ग, आपण ऐकावं आणि सोडून द्यावं. आई, पण त्या परागच्या आईला काय म्हणत होत्या माहीत नाही. आई, पण त्या परागच्या आईला काय म्हणत होत्या माहीत आहे का. अहो, आपल्याकडे कसं चारीठाव स्वयंपाक नाश्ता होतो, पण शमा वहिनींकडे सगळं सुटसुटीत असतं. सगळी सकाळी भाजीपोळी, संध्याकाळी ताक भात. यांना काय करायचंय. मला अजिबात आवडत नाहीत ह्या काकू. गुडबोल्या आणि ढोपरसोल्या आहेत अगदी. अबोली, एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून चिडू नये हो. अबोलीला मी समजावत होते तेवढ्यात दार पुन्हा वाजले. दादा आला बहुतेक म्हणत उड्या मारत मारत मी बाहेरच्या खोलीत गेली. अबोलीने दार उघडले. एक शिटी आणि पाठोपाठ डिंग टिंग टिंग ढिंग डिंग टिंग करीत तो स्वयंपाकघरात आला. आई करत त्याने मागून माझ्या मानेभोवती हाताचा वेढा घातला. अक्षरशः पायावर नाचत होता. अरे अरे काय हे. थांब थांब बाबा. नाही, आता थांबणार नाही. नाचणार मी हा असा. प्रथमेशने स्वतःभोवती पुन्हा डिंगटिंग 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 करू लागला. ए दादा, एवढा कसला आनंद झालाय तुला. प्रथमेशने अबोलीचे नाक बोटात पकडले आणि तिचे तोंड गदागदा हलवत म्हटले, ए काळूबाई, आज मी फार खुशीत आहे. सोड सोड माझे नाक, पांढऱ्या उंदरा. आहा रे, काय पण नाचतोय, जसा काही फार मोठ्या दिग्विजय मिळवून आलाय. आई, हा बघ ग, पांढऱ्या उंदऱ्या मला काळूबाई म्हणतोय. ए आई, सांग ना. प्रथमेश, का उगाच तिच्या मागे लागतोस. घरात आलास की अबोलीच्या खोड्या का करत असतोस. मग ती मला का पांढऱ्या उंदऱ्या म्हणते. बाबांनो, तुम्ही दोघेही मोठा झालात रे. आता जरा तरी मोठे व्हा ना. अजून लहान मुलांसारखे काय काय रे एकमेकांना चिडवत असता. आई, तू इथे बैस खुर्चीत. चल बैस ना. अगं आता सांगतो तुला. ए काळूबाई, तू आज जा. मला फक्त आईला सांगायचे. जा रे जा. मी नाहीच आज जायची. ही इथेच बसणार आहे अशी आईच्या शेजारी. अरे सांग बाबा लवकर. तिकडे स्टोवर भात करपेल. सांगतो. IM नोकरी मिळालीये. दादा, तुला नोकरी मिळाली. हो. अरे मग तुझ्या कॉलेजचं काय. तेही चालू. डिंगटिंग 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 हाताने पुन्हा जमिनीवर ताल देत प्रथमेशने म्हटले. तुझ्या प्रॅक्टिकलचे काय. बंद. कॉलेजचे काय. चेंज. नोकरीची वेळ संध्याकाळी 6 ते 9. कॉलेज सकाळी. दुपारी अभ्यास. रात्री 10 वाजता घरी येणार. सायन्स कॉलेज तर दुपारी असते, म्हणून साईड चेंज केली आहे मी. कॉमर्स घेतोय. सगळं काही जमणार आता. डिंगटिंग डिंगटिंग डिंगटिंग. अबोली, स्टोव विजवून येते ग. तुला एवढा आनंद झालाय, पण मला मुळीच बरे वाटलं नाही. काय झालं अगं. तुझ्या डोळ्यात पाणी का आलं. तुझ्या करिअरचा प्रश्नच. उभ्या आयुष्याच्या तुझ्या विचार करायला नको का. अडचणी कायमच्या थोड्या राहणार आहेत. तेही दिवस जातील.
पण ह्या दिवसांचे सावट तुझ्या आयुष्यावर नको पडायला आणि ह्याची काळजी मलाच घ्यायला हवी. मी कुठंतरी कमी पडते असं वाटतंय मला. माझ्याकडून मी सतत प्रयत्न करते, पण तुमच्या गरजा भागवण्या इतपत पैसे मी मिळवू नाही शकत. करू मी? खरंच मी घेतलेला निर्णय योग्य नव्हता का? काय करायला हवे होते मी? आई, आई, इतकी भावनावश होऊ नकोस आणि डोळ्याला पाणी तर मुळीच आणू नकोस. मी साईड चेंज केली म्हणून काय झालं ग? कॉमर्समध्ये मी प्रावीण्य मिळवीन मग तर झालं. आई, माणसं आयुष्यात यशस्वी कशामुळे होतो? तूच सांगितलेस ना आम्हाला. चिंतन, मनन, विवेक यांचा विचार करून केलेला दीर्घोद्योग, अपार मनापासून केलेले कष्ट. हो ना रे दादा, बरोबर. अबोली, मी हेच करणार आहे. सारासार विचार हवा, दूरदृष्टी हवी, प्रामाणिक प्रयत्न हवे. काय करायचे हे निश्चित करावे लागते. त्यासाठी आवश्यक त्या गोष्टींची पूर्तता करावी लागते. लायकी प्राप्त करावी लागते. उमेदवारी करावी लागते. अडचणीचा विचार करावा लागतो. अडचणी येणारच, त्यापासून पळवाट काढायची नाही तर त्या दूर करण्याचा उपाय शोधून काढावे लागतात. प्रश्न असतात तसे त्यावर उपायही असतात. अपयशाने खचून जायचे नाही, यशाने हुरळायचे नाही. सातत्याने प्रयत्न करायचे आणि नको तेथे तडजोड करायची नाही, पण आवश्यक तेथे तडजोड अवश्य करायची. सांग आई, या सर्वांची जाणीव कळत नकळतच तूच मला दिली आहेस. इंजिनियर आणि डॉक्टरच काम करतात, यश मिळवतात किंवा करिअर करून पैसा कमवतात. तसे इतरही अनेक क्षेत्र आहेत. आपल्या क्षेत्रातील तज्ज्ञ आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करतो. अलौकिक यश मिळवतातच, पण मी मिळवी नाही. मी सायन्स सोडलं म्हणून मला इंजिनियर डॉक्टर होऊ शकणार नाही, पण वाईट वाटून घ्यायची गरज नाहीये. तुझे आशीर्वाद असू देत, मी नक्की यशस्वी होईन. अबोली भिरभिरत्या नजरेने माझ्याकडे पाहत होती. आईने डोळे तर पुसले, पण ती सुन्न झाली होती. आई, चल ग, मला भूक लागलीये. आम्हा दोघींना निर्णय ऐकवून धक्का दिला होता. या धक्क्यातून बाहेर काढायला हवे होते. जड पावलांनी मी घरात गेली. पाठोपाठ अबोली आणि प्रथमेशही आले. मुकाट्याने सगळ्यांनी 2 घास खाल्ले. प्रकरण 1 समाप्त.